इराणचा राष्ट्राध्यक्ष जो काही युद्धामध्ये त्याचा दगावलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये जे काही भारत देशामध्ये आपल्याला जनाक्रोश पाहायला मिळतो, खरं तर अत्यंत वेदना देणारं चित्र आहे. कारण की मी बालपणापासून अनेक घटना भारत देशामध्ये घडलेल्या टीव्हीच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून, किंवा वेगवेगळ्या अग्रलेखाच्या माध्यमातून देखील वाचलेल्या आहे. पण त्याच्यामध्ये आजपर्यंत मला कधी आढळलं नाही की भारतामध्ये ज्या वेळेला आपल्या भारत देशावरती भारताचं संरक्षण करणारा जो सैनिक आहे तो शहीद झाला. आतंकवादी हल्ल्यामध्ये जे काही कृत्य आजपर्यंत भारत भूमीमध्ये घडले आहेत त्याच्यावरती काही विशिष्ट जे काही वर्ग आहे त्यांनी कधीही आजपर्यंत रस्त्यावर येऊन कधी पाकिस्तान सारखा कोणाचाही निषेध केला नाही. पण ज्या ज्या वेळेला कुठलाही दहशतवादी मारला जातो तर त्याच्या अंत्यविधी करता हजारो लोक रस्त्यावरती येतात. कसाबला फाशी दिली त्यावेळेस आले नाहीत, पण मेमन सारखे लोक असतील किंवा आता हा कुठला तो जो आता त्याचा राष्ट्राध्यक्ष मेला आहे त्याच्या बाबतीमध्ये घटना घडली. वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा मोर्चा निघाला. अत्यंत वाईट वाटतं की भारत भूमीतले लोक ज्यावेळेस जातात यांना कुठेही दुःख वाटत नाही. आज कोणतरी वेगळा माणूस जातो ज्याचा यांचा काही संबंध नाही, यांनी त्याला पाहिलेलं नाही, हे काही त्याच्या लग्नाला गेलेले नाहीत, त्याच्या कुटुंबात लग्नाला कोणी गेलं नाही, त्याच्याही लग्नाला यांच्या कुटुंबात सुद्धा लग्नाला कोणी आलं नाही, पण इतक्या वेदना यांना जाण्यात म्हणजे यांचा हे पवित्र असणारा महिना रमजानचा सुद्धा म्हणजे सुखात जाईल का नाही, इतकी भयानक स्थिती आज यांच्या मनामध्ये झालेली आपल्याला पाहिली.